कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। नद्यांनी सध्या रौद्र रूप कोकणातल्या धारण केलेलं आहे। सकाळपासूनच दमदार पाऊस पडतोय। सावित्री नदी दुथडी भरून वाहतेय। या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने रौद्र रूप धारण केलंय। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नदी असलेल्या जगबुडी नदीने जवळपास धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। 7 मीटर ही या नदीची धोक्याची पातळी आहे। सध्या जगबुडी नदी 6.7 मीटर इतक्या पातळीवरून वाहते आहे। काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेलेत। पावसाचा जोर देखील कायम आहे। तर रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। पावसामुळे बाव नदीने रौद्र रूप धारण केलंय। बाव नदीचं पाणी पात्राबाहेर यायला सुरुवात झालेली आहे। सावित्री नदी, जगबुडी नदी आणि बाव नदीचं रौद्र रूप। रायगड, खेड, रत्नागिरी। तर आता आपण कोल्हापूरच्या बातमीकडे वळतो आहोत। कोल्हापूरमधील कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे। या तलावाची खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता एरियल दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये ही दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये हा कळंबा तलाव आहे जो ओव्हरफ्लो झालेला आहे। कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने एरियल दृश्य म्हणजे वरून कसं दिसतंय हे दृश्य ते आपण बघतोय। अप्रतिम असा हा नजारा। तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे। तलावाची खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। कळंबा तलावाची ही खास दृश्य आहेत। तर रायगड जिल्ह्याच्या पोलादपूरमधील रानबाजिरे हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। रानबाजिरे पोलादपूरचं हे धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। पावसाचा जोर अधिक राहिला तर महाडला पुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे। दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने रायगडमधील नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत। आता आपण आहोत पोलादपूर या ठिकाणी। या पोलादपूर ठिकाणी असलेलं बाजिरे धरण तुम्ही पाहू शकता। हे दुथडी भरून वाहत आहे। या बाजिरे धरणाची पाण्याची पातळी 57.40 इतकी असते, मात्र त्याची धोका पातळी ओलांडून ते 57.45 इतकी झाली आहे। त्यामुळे त्याचं जे पाणी आहे ते तुम्ही या दृश्याच्या माध्यमातून पाहता उसळताना आपल्याला पाहिजे आणि हेच पाणी सावित्री नदीला जाऊन मिळते आणि या सावित्री नदीला जाऊन मिळाल्यामुळे महाडमध्ये जे असते ते महाडमध्ये पूर येण्याची दाट शक्यता आहे। आणि त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर रायगड जिल्ह्यातले जे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत। त्याचबरोबर महाड शहरामध्ये अशीच जर परिस्थिती राहिली तर महाड शहरामध्ये पूर येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे प्रशासनाने नदी किनारी अथवा धरण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केलेला आहे। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड। पुढच्या बातम्यांकडे वळूया। कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, संगमेश्वर मध्ये मुसळधार पाऊस पडतोय। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। मुंबई गोवा हायवेवर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। 4 वेगवेगळी दृश्य पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांना कसा फटका बसलाय त्याची दृश्य आपण बघतोय। जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। कोलाड नाक्यावर पाणी शिरलं त्यामुळे वाहतूक थोडीशी मंदावली। मंडणगडला पावसाने झोडपून काढलंय तर संगमेश्वरला सुद्धा पावसाने झोडपून काढलंय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने काल रात्रीपासून झोडपून काढलंय। जिल्ह्यातील 6ही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे। प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेलेत। पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटलाय। तिथली वाहतूक बंद झालेली आहे। तर मुंबई गोवा हायवेवर पाणी साचलंय। तिथली वाहतूक सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे। 6 तालुक्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। रायगडमध्ये अनेक नद्यांना पूर आल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं। काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटलाय कारण ढोरजे गावचा पूल पाण्याखाली गेलाय। मग त्याच्या पुढची जी 5 गावं आहेत त्यांचा संपर्क तुटलाय। कुडतुडी हा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे म्हसळ्यातली जी कुडतुडीच्या पुढची गावं आहेत ती संपर्कहीन झालेली आहेत। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये पावसाने जोर धरलाय। अशातच सोनवी या नदीचं पाणी रस्त्यावर आलं त्यामुळे संगमेश्वर देवरुख महामार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता संगमेश्वर देवरुख महामार्ग उभा आहे आणि तुम्ही जर माझ्या मागे पाहाल तर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे कारण जी सोनवी नदी आहे
त्या सोनी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे म्हणजेच देवरुख संगमेश्वर रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने चालू आहे. जवळजवळ गुडघाभर पाणी इथं साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र संगमेश्वर देवरुख हा जो महामार्ग आहे तो बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, संगमेश्वर, रत्नागिरी. सोमवारी पावसानं मुंबईसह उपनगरामध्ये आणि राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याकडून 24 तासांकरता मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ वातावरण बघायला मिळालं. आकाश आणि अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस असं चित्र होतं. अशातच मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. सबवे हा सखल भागात आहे. अंधेरी सबवेखाली 2 ते 3 फूट पाणी होतं. त्यामुळे हा मार्गच वाहतुकीकरता बंद करावा लागला. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बोरिवली, गोरेगाव, वांद्रे इथली दृश्य आपण बघतो आहोत. हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. त्याप्रमाणे मुसळधार पाऊस या भागांमध्ये पडतो आहे. तर पनवेल, नवी मुंबई आणि जुईनगरची दृश्य. पनवेल आणि उरणला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. खारघर, उरण, उलवे या भागाला पावसानं झोडपलंय. शहरातील काही सखल भागात आणि MIDCच्या काही भागात पाणी साचलंय. नवी मुंबईला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय. बेलापूर, वाशी, खारघर, उरण या भागात मुसळधार पाऊस पडतोय. पावसाचा अलर्ट पाहता महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालेला आहे. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे. माणगाव, महाड, नागोठणे, रोहा, पाली या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री नदी दुथडी भरून वाहतीये. पाऊस असाच सुरू राहिला तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. या सगळ्याविषयी आपल्याला आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट अधिक माहिती देतात. विश्रांती घेतलेल्या पावसाने आज रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच दमदार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच भागामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, तळा आणि महाड या ठिकाणच्या शाळांना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे. आत्ता आपण आहोत सावित्री नदी किनारी. तुम्ही दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी सावित्री नदी ही दुतडी भरून वाहत आहे. इशारा पातळीच्या जवळ आलेली आहे. काही वेळेतच जर पाऊस असाच राहिला तर हे जे पाणी आहे हे शहरामध्ये शिरण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते या ठिकाणी नदीचं पाणी बघण्यासाठी आलेले आहेत. रायगड जिल्ह्यात असाच जर पाऊस पडत राहिला तर सावित्री नदीसह अनेक ठिकाणच्या ज्या नद्या आहेत या दुतडी वाहून पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड. तर आपण बातमी बघणार आहोत खेडमधली. रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नदी असलेल्या खेडमधल्या जगबुडी नदीनं जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे. 7 मीटर ही या नदीची धोक्याची पातळी आहे. सध्या ही जगबुडी नदी 6.7 मीटर इतक्या पातळीवरून वाहते आहे. काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेलेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आपत्ती उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासनानं विनाकारण नदीकाठी न जाण्याचा इशारा दिलाय. प्रवण गावांना अलर्ट जाहीर करण्यात आलाय. पूरप्रवण गावांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. थेट घटनास्थळावरून याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर. गेले 24 तास रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं. मध्यरात्री तर तुफान पाऊस झाला. परिणामी काल तळाला असलेली ही जगबुडी नदी आहे. या जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झालेली आहे. हे आता जर आपण पाहिलं तर 5.5 मीटरपेक्षाही जास्त, म्हणजे इशारा पातळी जी 5.5 मीटरची आहे या 5.5 मीटरपेक्षाही जास्त पाण्याची पातळी झालेली आहे. धोक्याची पातळी 7 मीटर आहे. आणि आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी पाण्याची जी पातळी आहे ही मिनिटाला वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पावसाचा जोर देखील कायम आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला, कारण प्रशासनाने पुढील 24 तास अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खेड शहरामध्ये किंवा अन्य तालुक्यामध्ये जे पूरप्रवण क्षेत्र आहेत या पूरप्रवण क्षेत्रामध्ये या नदीच्या पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे. अनेक अंतर्गत रोड जे आहेत हे देखील बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनाकारण नदी किनारी कोणीही न जाण्याचं आवाहन या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.
पुढची बातमी आपण बघूया। बातमी आता आपण खेडमधून बघत होतो, आता संगमेश्वरकडे वळतोय। संगमेश्वरला सुद्धा पावसानं झोडपलंय। मुसळधार पावसामुळे संगमेश्वर इथल्या रामपेठ आठवडा बाजारात पूरसदृश परिस्थिती बघायला मिळाली। सखल भागात पाणी साचलं होतं, वाहतूक ठप्प झाली, दुकानामध्ये पाणी शिरलं, दुकानदारांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलवायला सुरुवात केली। रामपेठ बाजारपेठेला पुराच्या पाण्याने विळखा घातला। पुराच्या पाण्यातून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। अशातच कोयना धरणाचे 6 वक्राकार दरवाजे उघडण्यात आले। 1 फूट 6 इंचांनी दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरण, या कोयना धरणात सततधार पाऊस पडत असल्यामुळे आज कोयना धरणातून 6 वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांनी उचलण्यात आले असून या दरवाजातून 5000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी याच धरणातून पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर आज 5000 क्युसेस पाणी सोडले गेल्यामुळे कोयना नदीपात्रात सध्या 7100 क्युसेस पाणी हे नदीपात्रात सोडलं जात आहे। एकंदरीत महाबळेश्वर, नवजा आणि कोयना या परिसरामध्ये पावसाची मुसळधार सुरू असून गेल्या 24 तासात 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस या परिसरात झालेला आहे। सध्याही या परिसरात पाऊस सुरू आहे, त्यामुळे या धरणातून सध्या 5000 क्युसेस पाण्याची आज सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना नदीकाठ असेल किंवा सांगली जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठ असेल, या ठिकाणच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या कोयना धरणात 76 टीएमसी पाणीसाठा आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली। 24 तासांमध्ये 53 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 82% इतकं भरलं, तर पुन्हा पावसानं हजेरी सुरू केली आहे। त्यामुळे धरणातून आता पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे। आज संध्याकाळी 4 वाजल्यानंतर धरणातून वारणा नदीत 8500 क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग केला जाईल। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहायचंय, सावधान राहायचंय असं प्रशासनानं सांगितलंय। गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्यानं मालेगाव, नांदगाव भागात धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते। गिरणा धरण निम्म्यापेक्षा अधिक भरलंय। जून महिन्यात धरणात केवळ 26.51% इतकाच पाणीसाठा होता, त्यात वाढ होऊन आज धरणातील पाणीसाठा 52.15% इतका झालेला आहे। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील फोनवी नदीनं रौद्र रूप धारण केलंय। संगमेश्वर देवरुख मार्गावरील नवले गावातील 35 ते 40 घरं पाण्याखाली गेली आहेत। सोनई नदीनं आपलं पात्र सोडलंय। प्रशासनाकडून लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले गेले आहेत। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र जनजीवन विस्कळीत होऊ शकतं। रायगडमध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड या परिसरात वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे। सुकेळी खिंड या परिसरात रस्त्यावर पाणी साचलंय, वाहतूक मंदावली आहे। पाण्यात रस्ता शोधावा लागतोय। वाहन चालवण्याची वेळ चालकांवर आलेली आहे। अत्यंत धीम्या गतीने वाहन चालवलं जात आहे। आंबोलीतील निसर्गानं पांघरलेला हिरवागार शालू, आकाशातून खाली आलेले ढगांची चादर, दाट धुकं आणि उंच डोंगरातून कोसळणारे पांढरे शुभ्र असे धबधबे, यामुळे कोकणातील निसर्गाचं रूप अजूनच खुलून आलेलं आहे। परेश कांबळी यांच्या सौजन्यानं ही एरियल दृश्य आंबोली घाटाची फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। हा सौंदर्याचा अद्भुत नजारा, स्वर्गही फिका पडेल अशी ही अप्रतिम निसर्गाची उधळण। हिरवागार निसर्ग, त्यात कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि ढगांचा सुरू असलेला निसर्गाशी, या वातावरणाशी सुरू असलेला खेळ।